नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण खूप सोप्या पद्धतीने पण खायला खूप टेस्टी असा पाववडा बनवणार आहोत। हा पाववडा खूप झटपट बनतो। पाववडा हा कमी तेलकट व्हावा म्हणून मी इथे काही टिप्स सांगितलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण बॅटर बनवून घेऊया। त्यासाठी मी इथे एक बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये 2 कप बेसन टाकून घेतलेलं आहे। हे बेसन मी चाळून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालून घेणार आहोत। 1 चमचा लाल तिखट घालून घेणार आहोत। तिखट हे ऑप्शनल आहे, आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल, पण थोडंसं तिखटपणा यावा म्हणून घातलेलं आहे। चवीपुरता यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। आता बेसन पीठ असल्यामुळे चिमूटभर हिंग आवर्जून घालायचं आहे। आता यामध्ये 1 चमचा ओवा आपण हातावर क्रश करून घालून घेणार आहोत। पाहू शकता अशा पद्धतीने हातावर आपल्याला क्रश करून घ्यायचे आहे, त्याने याची टेस्ट खूप छान येते। आता यामध्ये आपण थोडं थोडं करत पाणी घालून याचं बॅटर तयार करून घेणार आहोत। एकाच वेळेस यात जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर गठुड्या व्हायची शक्यता असते किंवा पीठ जास्त पातळ होऊ शकतं। आता बघा, हे घट्टसर बॅटर छान असं आपल्याला फेटून घ्यायचं आहे। मग लागेल तसं पाणी यामध्ये घालून आपल्याला याची कन्सिस्टन्सी याची बघायची आहे की किती पातळ आपल्याला हे बॅटर हवं आहे। तरी ते पाहू शकता मी अशा पद्धतीचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे। खूप जास्त पातळही नाही आणि घट्टही नाहीये। आता मी इथे मीडियम साईजचे फ्रेश असे लादी पाव घेतलेली आहेत। यापेक्षा छोटे किंवा मोठेही पाव येतात, तुम्ही त्यांचाही वापर केला तरी चालेल। आता हा पाव आपल्याला या बॅटरमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित सगळ्या बाजूंनी कोट करून घ्यायचा आहे बॅटरने। आता पाव आपला व्यवस्थित बॅटरने कव्हर झालेला आहे। आता लगेचच तळायला घेऊया। एकीकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं। आता थोडंसं बॅटर कढईमध्ये आपण टाकून पाहणार आहोत। तेल आपलं छान असं तापलेलं आहे। आपल्याला हे तेल जास्त तापलेलंही नकोय आणि कमी तापलेलंही नकोय, आपल्याला हे तेल मध्यमच तापलेलं हवंय। आता यामध्ये कोट करून घेतलेला पाव आपण टाकून घेणार आहोत आणि मध्यम आचेवर याला तळून घेणार आहोत। वडा तेलकट होण्याची कारणे मी तुम्हाला सांगते। बॅटर जर खूप जास्त पातळ असेल तर वडा हा आपला तेलकट होऊ शकतो। आणि अजून एक कारण असतं, जे म्हणजे तेल जर कमी तापलेलं असेल आणि गॅसची फ्लेम ही खूप लो असेल तर आपला वडा हा खूप तेलकट होऊ शकतो। तर तेल खूप जास्त पितो, त्यामुळे तेल आपल्याला मध्यम गरमच ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम ही मीडियम फ्लेमवरच ठेवायची आहे। पाववडा बनवण्यासाठी पाव हा फ्रेश असायला हवा, नाहीतर तो तेल खूप जास्त पितो। आता मी इथे मध्यम आचेवर 2 ते 3 मिनिटं वडा दोघी साईडने व्यवस्थित तळून घेतलेला आहे। आता हा वडा आपण काढून घेणार आहोत। अशाच प्रकारे आपण राहिलेले वडेही तळून घेणार आहोत। तर तुम्ही इथे पाहू शकता सगळे पाववडा मी इथे तळून घेतलेली आहेत। त्याचबरोबर 2 हिरव्या मिरच्याही मी तळून घेतलेल्या आहेत। तयार आहे आपला गरमागरम पाववडा। आता मी तुम्हाला एक पाववडा कट करून दाखवणार आहे। त्यामध्ये अजिबात तेल गेलेलं नाहीये, तुम्ही पाहू शकता। आतमध्ये आपलं अजिबात तेल गेलेलं नाहीये आणि बेसनची कोटिंगही छान अशी तळली गेलेली आहे। वरूनही अजिबात आपला पाववडा तेलकट दिसत नाही। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। थँक्यू।